या राखीव जंगलामध्ये या प्राण्यांना सोडून त्या जंगलांना वॉल कंपाऊंड आणि वर पॅरापीट म्हणजे वॉल आणि तार कंपाऊंड करून एक चर खोदला पाहिजे। सोबत आहे संजयजी। महाराष्ट्रामध्ये बिबट्यांची आणि वाघाची संख्या ज्या पद्धतीनं वाढते आहे, एक गंभीर स्थिती सध्या निर्माण होताना बघायला मिळते, काय नेमकं म्हणणं आहे? हे वन्य प्राणी जे आहेत, हिंस्र प्राणी जे आहेत, हे नैसर्गिक अधिवासातून बाहेर पडत आहेत, कारण नैसर्गिक अधिवासामध्ये यांना खायला काही शिल्लक राहिलेलं नाहीये आणि माणसं जंगलामध्ये घुसली, जंगलांमध्ये शहरीकरण होऊन राहिलेलं आहे, त्याच्यामुळे हे प्राणी बाहेर पडतात आहे आणि त्यामुळे अनेक लहान लहान लेकरं असतील, महिला असतील, पुरुष असतील, यांच्यावर हल्ले करून खास करून शेतकऱ्यांवर आणि त्यांचे जे पाळीव श्वान आहेत याच्यावर देखील याचे हल्ले झाले आहेत। यासाठी एकच उपाय केला पाहिजे की वन्य वाईल्ड लाईफ आणि प्रादेशिक जी जंगलं आहेत या राखीव जंगलामध्ये या प्राण्यांना सोडून त्या जंगलांना वॉल कंपाऊंड आणि वर पॅरापीट म्हणजे वॉल आणि तार कंपाऊंड करून एक चर खोदला पाहिजे की त्या चरामधून त्याला वर जंप घेता नेले पाहिजे। त्यांचे पानवटे आताच तयार केले पाहिजे आणि ज्या शेळ्या मेंढ्या किंवा हरिण काळवीट आपण किंवा नीलगाय हे आपण बाहेर आहात हे सगळे त्या जंगलात सोडा, म्हणजे त्यांना खाद्य मिळालं तर ते बाहेर पडणार नाही। पण काल 1.5 तास चर्चा झाली पण हा सुझाव कोणी दिला नाही की याला कंपाऊंड केलं पाहिजे म्हणून। तर हा माझी अशी मागणी आहे की आपण जर कंपाऊंड जंगलाला केलं आणि त्या आदिवासात ही जनावर राहिली तर ही बाहेर पडणार नाही, ज्याच्यामुळे मानवी जीवनाला धोका होणार नाही। भटक्या कुत्र्यांचाही प्रश्न ऐरणीवर आहे। जर भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत हा ऑप्शन घेतला तर तुम्हाला नाही वाटत म्हणजे ते योग्य होईल? भटके कुत्रे शेवटी मानव वस्तीतच राहतात, ते काही हिंस्र प्राण्यासारखे हिंस्र नाही आहेत, पण ते कळपाने असले किंवा ते एखाद्या वेळेला लहान लेकरांवर वगैरे चाल त्या ठिकाणी करतात, त्याचाही बंदोबस्त होणं गरजेचं आहे, तेही तेवढंच महत्त्वाचं आहे। पण सगळ्यात महत्त्वाचा विषय ग्रामीण भागामध्ये हा याचा जास्त आहे, ग्रामीण काय शहरामध्ये सुद्धा बिबट्याचा आहे। 1 कोटी शेळ्या ज्या आहेत त्या जंगलात सोडण्यासंदर्भात जी चर्चा झाली, तुम्हाला वाटतं याच्यामध्ये भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे? काहीच फायदा नाही, त्या जंगलातल्या शेळ्या काही लोक चोरून घेऊन जातील, काही शेळ्या तिथे मरतील, त्यांना काही मिळणार नाही। त्याच्यामध्ये त्यांना जंगलाचं बंधन घालून म्हणजे भिंत घालूनच आतमध्ये सोडलं गेलं पाहिजे आणि त्यांच्या अन्नाची व्यवस्था झाली तर मग ते कधी बाहेर पडणार नाही।